आज आपण कराड तहसीलमध्ये अनुसूचित जमातींच्या लोकांसाठी दाखल्याच्या वितरणाचा कॅम्प आयोजित केलेला होता। या कॅम्पमध्ये आपण 90 प्रकारचे लाभ हे विशेषतः आदिवासी आणि अनुसूचित जमातीच्या या प्रवर्गातील लोकांना दिलेले आहे। त्यामध्ये विशेषतः रेशन कार्ड देणे, आधार कार्ड काढणे, त्याचबरोबर निवडणुकीचे ओळखपत्र आणि त्यांच्यातील 35 मुलांना आपण जातीचे दाखल्याचा लाभ हा आज आपण इथं दिलेला आहे। या अनुसूचित जमातींच्या लाभांसाठीचे हे वेगवेगळे आपण लाभ त्यांच्या पातळीवर आज 90 प्रकारचे लाभ हे आपण त्यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर कराड तालुक्यामध्ये आपण 1 एप्रिल ते 30 जुलै पर्यंतचा जर आपण 4 महिन्याचा विचार केला तर या 4 महिन्यात तहसील ऑफिसमधून आपण 43,393 दाखल्यांचं वितरण आपण केलेलं आहे। त्यामध्ये वय, राष्ट्रीयत्व, आदिवास, त्याचबरोबर कृषी शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, त्याचबरोबर उत्पन्न दाखला, मजूर दाखला, EWS प्रमाणपत्र, त्याचबरोबर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इलिजिबिलिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर हे तहसील ऑफिसमधून 43,393 दाखले दिलेले आहेत। त्याचबरोबर प्रांत ऑफिसमधून आपण 7,846 दाखल्याचं वितरण केलेलं आहे। त्याच्यामध्ये ओबीसी सर्टिफिकेट्स 1197 आहेत, SBC 63 आहेत, ST SC 674 आहेत, SCBC 3034 आहेत आणि VJNT 373 आहेत। एकूण जवळपास 7,846 दाखले, नॉन क्रिमिलियर 4,178 आहेत इत्यादी दाखले आपण या प्रांत ऑफिसमधून दिलेले आहेत। दोन्ही ऑफिसमधून जवळपास 51,239 दाखले वितरित करून हा जिल्ह्यात एक उच्चांक प्रस्थापित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण हे नवीन ऍडमिशन्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी काही तात्काळ दाखले देण्यासाठीही विद्यार्थ्यांची मागणी होती। तर आपण त्याच दिवशी जवळपास 8 ते 10 तासामध्ये आपण हे दाखल्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि मला खात्री आहे की जिल्ह्यामध्ये 51,239 दाखले हे सर्वात जास्त दाखले कराड उपविभागामध्ये या कार्यालयाने वितरित करण्यात आलेले आहेत। धन्यवाद।